मुंडवा आणि बोपुडी या ठिकाणी असलेल्या जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल होऊन 3 दिवस झालेले आहेत आणि या 3 दिवसांमध्ये शीतल तेजवानी कुठे आहेत, इतर आरोपींवरती काय कारवाई झाली, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे। हा प्रश्न असतानाच पुणे पोलिसांची एक नवी भूमिका समोर येते, ज्यामध्ये पुणे पोलीस म्हणतायत की बोपुडी इथल्या घोटाळ्यामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचा संबंधच नाहीये। मग गुन्हा दाखल का झाला आणि त्या प्रकरणात जर संबंध नसेल तर जे मुंडवा इथलं प्रकरण आहे, अमिडिया कंपनीनी 44 एकर जागा खरेदी करण्याचं, त्या प्रकरणामध्ये या दोघांचा संबंध आहे का? पोलीस त्यांच्यावरती कारवाई करणार का? पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आपल्यासोबत आहेत, इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे। सर, तुम्हाला काय आढळलं गेल्या 3 दिवसांमध्ये? जे आता आपण सांगितलेलं आहे की खडक पोलीस स्टेशन 552/25 या गुन्ह्याचा जो रजिस्ट्रेशन झालेला आहे, त्याच्यामध्ये FIR मध्ये जे बोपोडी आणि मुंडवा या 2 बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर बोपोडी इथली जी घटना आहे ती सर्वे नंबर 62 5 हेक्टर 35 आर या जागेशी संबंधित आहे आणि दुसरी मुंडवा या ठिकाणी सर्वे नंबर 88 या ठिकाणची 17 हेक्टर आणि 51 आर या जागेसंदर्भात आहे। मग त्याच्यामध्ये काय, म्हणजे एकूण तुमच्याकडे जी FIR आहे, खडकमाळा पोलीस स्टेशनला नोंद झालेली, तुमच्याकडे तपासाला आलेली 9 आरोपी आहेत याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये दिग्विजय पाटील आहेत, शीतल तेजवानी आहे, सूर्यकांत येवले हे तहसीलदार आहेत आणि बाकीचे आरोपी आहेत। तुम्हाला आढळलंय का यामध्ये बोपोडीची जी घटना आहे, बोपोडीच्या घटनेसंदर्भात आणि या संदर्भात 6 आरोपी आहेत आणि सूर्यकांत येवले हे तहसीलदार हे 7वे आरोपी आहेत। मुंडवा या ठिकाणी 2 आरोपी मेन्शन केलेले आहेत, एक शीतल तेजवानी आणि एक दिग्विजय पाटील। FIR मध्ये अशा प्रकारे देण्यात आलेले आहे। यामध्ये तहसीलदार यांचा जो बेकायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीररित्या ऑर्डर करण्यात आलेले आहेत, याबाबत दोन्ही घटनांमध्ये हे आहे भूमिका आहे, म्हणून तहसीलदार हे 9वे आरोपी आहेत। मग शीतल तेजवानी आणि जे दिग्विजय पाटील आहेत यांचं काय, त्यांचा तुम्ही तपास करणार की नाही? FIR नुसार सर्व जे आरोपी आहेत यांचा तपास करण्यात येणार आहे। दिग्विजय पाटील आणि तेजवानीचा करणार का? कारण तुम्ही म्हणताय की बोपोडीमध्ये त्यांचा काही सहभाग नाहीये। बोपोडीची घटना ही वेगळी घटना आहे आणि मुंडव्याची घटना वेगळी आहे आणि यातील जे आरोपी आहेत त्यांचा तपास करण्यात येणार आहे। FIR मध्ये त्यांचं नाव कसं काय, जर घटना वेगवेगळी आहे, 9 आरोपी आहेत, तुम्ही FIR नोंद केलेला आहे। सूर्यकांत मोरे जे आहेत त्यांनी सूर्यकांत येवले यांची जी भूमिका आहे या 2 घटनांमध्ये देण्यात आलेली आहे, तेवढाच एक कॉमन धागा आहे त्याच्यामध्ये। मग तुम्ही दिग्विजय पाटील आणि या शीतल तेजवानी यांची चौकशी करणार का या बोपोडीच्या प्रकरणामध्ये? बोपोडीचे आता मी परत एकदा सांगितलेलं आहे की मागाशीही सांगितलेलं आहे की बोपोडीची घटना ही वेगळी घटना आहे, त्याचा सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याचं कागदपत्र पण वेगळी आहेत। मुंडव्याच्या बाबतीतली सुद्धा सर्वे नंबर वेगळा आहे, त्यामुळे ह्या 2 घटना एकत्रित नाही तर वेगवेगळ्या घटना आहेत। मी पुन्हा तेच साध्या शब्दात विचारतो की तुम्ही चौकशी करणार का दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांची? विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांची त्याच मुंडव्याच्या संदर्भातली ही आहे आणि इतर जे आरोपी आहेत ते बोपोडीच्या घटनेसंदर्भात। मला उत्तर काही मिळालं नाही बोपोडीच्या जे आहे ते। बरं, आता तुमचं म्हणणं आहे की बोपोडीमध्ये फक्त जे आहेत आरोपी सूर्यकांत येवले आहेत आणि बाकीचे आरोपी आहेत आणि या बोपोडीच्या प्रकरणामध्ये हे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचा संबंध नाही, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर बरोबर, क्लिअर। आता मुंडव्याच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये कोण कोण आहे? मुंडव्याच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि FIR नुसार दिल्याप्रमाणे दिग्विजय सिंग पाटील हे 2 आरोपी आहेत आणि सूर्यकांत मोरे। मग त्यांची चौकशी तुम्ही करा? हो, तपासाप्रमाणे आम्ही चौकशी करणार सगळं। आत्तापर्यंत तुम्ही कोणाकोणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? संपर्क खरं तर शोधण्याचा प्रयत्न केला म्हणाला। आता कागदपत्रांची मागणी संबंधित डिपार्टमेंटकडनं करण्यात आलेली आहे, त्यांची कागदपत्र आल्यानंतर मग ती तपासली जातील आणि मग पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अटक होऊ शकते यामध्ये? सध्या तरी प्रत्येकाचा रोल काय आहे काय नाही याबाबत तपासणी केल्यानंतरच पुढचा निर्णय। गंभीर प्रकरण आहे, इतकी मोठी जागा जर हडप करण्याचा प्रयत्न होतोय, सरकारी अधिकारी आहेत त्यामध्ये, तर मग अटक का नाही, हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। प्रोसेसनुसारच ते केलं जाईल, कागदपत्रांमध्ये पडताळणी केल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल। शीतल तेजवानींचा काही शोध घ्यायचा प्रयत्न केला, दिग्विजय पाटील यांचा काही शोध घ्यायचा प्रयत्न केला,
कुठे आहेत, काही तपासलं आपण, सापडलं आपल्याला? सद्यस्थितीमध्ये सर्व डिपार्टमेंटकडनं ह्या 2 घटनांबाबतचं कागदपत्र मागवण्यात आलेली आहेत. ह्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मग आरोपींचा काय रोल आहे काय नाही याची तपासणी करून पुढची कारवाई करण्यात येईल. पण काही शोध घेतला का? काही त्यांचं लोकेशन काय आढळलं तेजवानींचं? सध्या आपण कागदपत्र याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, कारण कागदपत्र हेच सर्व बोलतात आणि त्याप्रमाणे तपास. ही FIR अशी का झाली, म्हणजे मिक्सअप का झालं हे? त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. FIR तरी घेतली आपल्या पोलीस स्टेशनने खडकमाळची? पोलीस स्टेशन खडकला FIR घेण्यात आली. FIR ही नायब तहसीलदार यांनी दिलेली आहे. ती खडक पोलीस स्टेशनला रजिस्टर झाल्यानंतर ती UOWकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. धन्यवाद. तर एक FIR बावधन पोलिसांकडे आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जे येतं त्यामध्ये म्हटलं गेलंय की मुद्रांक शुल्क भरला गेला नाही म्हणून ती FIR. आणि दुसरी FIR पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशनकडे आहे, जी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे, ज्या कार्यालयात आम्ही आहोत त्यांच्याकडे आहे तपासासाठी. आणि ही जी खडकमाळची FIR आहे त्याच्यामध्ये 9 आरोपी आहेत, ज्यामध्ये सूर्यकांत येवले हे आहेत, शीतल तेजवानी आहेत आणि त्यानंतर दिग्विजय पाटील आहेत. मात्र आता इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचं असं म्हणणं आहे की दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचा बोपोडीतल्या जमीन घोटाळ्याशी संबंध नाही, मात्र मुंढव्यातील जमीन घोटाळ्याशी त्यांचा संबंध आहे आणि आम्ही त्यांची चौकशी करू. अर्थात गेल्या 3 दिवसांपासून या सगळ्या आरोपींपैकी कोणाची चौकशी झाली आहे का याचं उत्तर नाही असं आहे. कॅमेरामन राजेश बिडकर समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.